नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आपण फायनल अकाउंट तयार केल्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट दिल्या जातात त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात की 3 इफेक्ट होतात? बॅलन्स शीटला इफेक्ट होतो की लायबिलिटी साईडला होतो? ट्रेडिंग अकाउंटला काय इफेक्ट होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय इफेक्ट होतो? ॲडजस्टमेंट कोणती आहे आणि त्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कोणते होतात याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक. ज्या वेळेला प्रॉब्लेम दिला जातो, प्रॉब्लेम दिल्यानंतर त्याच्याखाली एक ॲडजस्टमेंट दिलेली असते क्लोजिंग स्टॉकची. त्या क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटची जर्नल एंट्री होते क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. आणि त्याचे 2 इफेक्ट असे होतात, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आपण पहिला इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट होतो. त्यानंतर आहे डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशनची जर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्याची जर्नल एंट्री काय होते? डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. आणि त्याचे इफेक्ट होतात, पहिला इफेक्ट डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट होतो डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲसेटमधनं आपण डेप्रिशिएशनची रक्कम डिडक्ट करतो, वजा करतो. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या पर्टिक्युलर ॲसेटमधनं लेस करायचं आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग किंवा अनपेड एक्सपेन्सेस या ॲडजस्टमेंटची एंट्री होते एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. आणि 2 इफेक्ट होतात, ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस दिलेले असतात त्याच्यामध्ये आउटस्टँडिंगची रक्कम ॲड करायची. आणि दुसरा इफेक्ट होतो लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट होतो. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस त्याची जर्नल एंट्री होती प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. जर्नल एंट्रीनंतर त्याचे 2 इफेक्ट होतात, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधनं ती रक्कम काय करायची? वजा करायची. आणि दुसरा इफेक्ट होतो शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे ॲक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. आता याची जर्नल एंट्री होते ॲक्रूड इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. आणि या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, पहिला इफेक्ट ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये हा इन्कम ॲड करायचा, आउटस्टँडिंग इन्कम ॲड करायचा. आणि शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट होतो. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम. आता प्री रिसिव्ड इन्कमची जर्नल एंट्री होते इन्कम अकाउंट डेबिट टू प्री रिसिव्ड इन्कम अकाउंट. आणि ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या पर्टिक्युलर इन्कममधनं ही रक्कम लेस करायची. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कममधनं लेस, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढची ॲडजस्टमेंट विचारली जाते बघा, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. आता या ॲडजस्टमेंटची जर्नल एंट्री होते बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स अकाउंट. आणि याचे 2 इफेक्ट होतात, डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट होतो आणि दुसरा इफेक्ट होतो डिडक्टेड फ्रॉम सन्ट्री डेटर्स ऑन ॲसेट साईड. आणि सन्ट्री डेटरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ट्री डेटर्स असतात, त्यातनं ही रक्कम आपण लेस करतो. म्हणजे बॅड डेब्टचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ट्री डेटर्समधनं वजा करायचे. त्यानंतर RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आता ह्या ॲडजस्टमेंटची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. याचे दोन इफेक्ट आहेत. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट डिडक्टेड फ्रॉम सन्ट्री डेटर्स ऑन ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडच्या सन्ट्री डेटर्समधनं ही रक्कम वजा करतो. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. या ॲडजस्टमेंटचे दोन याची जर्नल एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अकाउंट. आता याचे ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स होतात. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डिडक्टेड फ्रॉम सन्ट्री डेटर्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ट्री डेटर्समधनं ही रक्कम आपण काय करतो, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सची रक्कम वजा करतो. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. याची जर्नल एंट्री आहे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट डिडक्टेड फ्रॉम सन्ट्री क्रेडिटर्स ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ट्री क्रेडिटर्समधनं आपण ही रक्कम काय करतो, वजा करतो. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. म्हणजे व्यवसायाच्या मालकानं जर स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायातनं काही माल घेतलेला असेल तर त्याची जर्नल एंट्री होते ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट ऑर परचेस अकाउंट किंवा प्रोप्रायटर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉविंग अकाउंट. आणि ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर डिडक्टेड फ्रॉम परचेस अकाउंट. पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होतो डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल ऑन लायबिलिटी साईड. आणि दुसरा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधनं आपण ही रक्कम वजा करतो. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजे व्यावसायिकानं जर माल फ्री सॅम्पल म्हणून जर वाटलेला असेल तर याची जर्नल एंट्री होते गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट किंवा ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. ही झाली जर्नल एंट्री. आणि ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि डिडक्टेड फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होतो डिडक्टेड फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ह्या ॲडजस्टमेंटचे जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ॲड टू कॅपिटल लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये आपण काय करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करतो. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. तर याची जर्नल एंट्री होते कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ॲड टू ड्रॉविंग लेस फ्रॉम कॅपिटल. आणि ड्रॉविंगमध्ये आपण काय करतो, ही रक्कम ॲड करतो आणि कॅपिटलमधनं लेस करतो. अशा प्रकारे मित्रांनो, ज्या वेळेला आपण फायनल अकाउंट बघतो, फायनल अकाउंट बघितल्यानंतर त्याच्या खाली ॲडजस्टमेंट दिल्या जातात. त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटची जर्नल एंट्री काय होते आणि त्यानंतर त्या जर्नल एंट्रीवरनं त्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कोणते होतात याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आणखी नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.